विद्यार्थी मित्रांनो, आपण पदवी प्राप्त केल्यानंतर जसे मी स्पर्धात्मक परीक्षेबद्दल बोललो, MPSC, UPSC, तर त्यावेळेस आपण D.Ed, B.Ed किंवा शिक्षकसुद्धा या पात्रता परीक्षा झालेल्या आहेत, त्या CETच्या सारख्या, त्यामधून सुद्धा आपण पुढे व्यावसायिक पात्रता जर घेतली तर आपण नोकरीसाठी संधी मिळू शकते. आणि बरेचसे आपण म्हणतो की IT क्षेत्रामध्ये सुद्धा आता हे युग खूप पुढे गेलेलं आहे. त्यामधून सुद्धा आपल्या कल्पना चावलासारखे आत्ताचं प्रकरण आपण बघितलं, कल्पना चावला आहे, विल्यम्स आहे, तर यामधून सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो. पालकांना माझी एक अशी विनंती आहे की आपल्या पाल्याला कशामध्ये आवड आहे, त्याचं लक्ष निश्चिती, ध्येय निश्चिती कशामध्ये आहे, हे सुद्धा आपल्या पालकांनी पाल्याबद्दलचं मत व्यक्त करणं आवश्यक आहे आणि त्यांचीसुद्धा मते घेणं आवश्यक आहे. तर मला असे वाटते की या क्षेत्रामध्ये जर जायचं असेल तर IT क्षेत्र जे आपण बघतो, तर आज आपला भारत देश प्रगतिशील देश म्हणून या इसवी सनामध्ये गणला जात आहे. तरी वर्ग 12वी नंतर जर आपल्याला कोर्सेसची माहिती जर लागत असेल तर त्यामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी जाऊन काउन्सलर चॉईस करतो. तर काउन्सलरची सुद्धा या ठिकाणी गरज पडत नाही. एवढं मटेरियल आपल्याजवळ ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहे आणि ती माहिती आपण मोबाईलवर किंवा इतर माध्यमाद्वारे सुद्धा पेपरद्वारे, न्यूजपेपरद्वारे आपण वाचत असतो. तर ज्यामध्ये जर विज्ञानचा विद्यार्थी असेल, विज्ञान शाखेचा जर विद्यार्थी असेल, तर आपण पदवी प्राप्त केल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी कंपन्यासुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत. त्यानंतर इंजिनिअरिंग, मेडिकल तर आपण हा भाग घेतलेलाच आहे. यामध्ये खूप कॉम्पिटिशन निर्माण झालेली आहे. तरी आपण बऱ्याचशा ठिकाणी आपण पॅथॉलॉजिस्ट वगैरे अशा ब्रँचेस आपण महाविद्यालयामधून किंवा होमिओपॅथीसुद्धा आपण याच्यामध्ये छोट्या छोट्या ब्रँचेस आलेले आहेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो. ज्या एक्झाम्स होतात त्यामध्ये आपण कॉन्सन्ट्रेट करणे, प्रत्येक ठिकाणी आपण स्पर्धात्मक परीक्षेला आपल्याला पुढाकार घेऊन अभ्यास करावा लागतो. आता आपण MPSCद्वारे जर आपण बघतोय की आपल्या मार्कानुसार आपल्याला पदं मिळत असतात, हे प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे. तर यामध्ये सुद्धा आपल्याला पोलीस भरतीमध्ये, पोलीस इन्स्पेक्टर किंवा पोलीसमध्ये आपल्याला तिकडे सुद्धा वाव मिळू शकतो. हे सुद्धा आपण आवर्जून बघायला पाहिजे. स्पर्धात्मक परीक्षेमध्ये आपण जर भाग घेतलो तर आपल्याला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक परीक्षेमध्ये आपण त्या ठिकाणी योग्यरित्या जर नियोजनबद्ध काम केलं तर आपण त्या ठिकाणी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकतो आणि आपल्या यशापर्यंत आपण पोहोचू शकतो. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. धन्यवाद. मी आपली आता या ठिकाणी रजा घेतो.